सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय हिंद गणेश उत्सव मंडळ विजयनगर विजयनगर करा. वर्ष 36 स्थापना 1948. आलेल्या सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो नमस्कार. अखंड विश्वाला मंगलमय प्रकाश देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, मराठी रयतेचे दैवत छत्रपती शिवराय, सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक आणि भारतभूच्या रक्षणार्थ बलिदान देणारे असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतीवीर आणि जवान यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन कर सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. दरवर्षाची परंपरा कायम राखत याही वर्षी घेऊन आलो आहोत एक समाज प्रबोधनात्मक जिवंत देखावा. मोबाईल वरदान मोबाईल वरदान मोबाईल वरदान. आजचं जग सुपरफास्ट आहे. प्रत्येकाचं जीवन घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावत आहे. मोबाईल इंटरनेटचं जाळं सर्वदूर पसरलाय. मोबाईल इंटरनेट फक्त आज काळाची गरज न राहता मनोरंजन करून घेण्याचं खेळणं झालंय. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांना आज मोबाईलचं व्यसन लागलंय. 24 तास मोबाईल माणसाच्या हातात दिसतोय. अन्न वस्त्र आणि निवारा यापेक्षा मोबाईलचा रिचार्ज आणि इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आज महत्वाची झालीय. आज मोबाईल मानवाला मिळालेलं वरदान नसून शाप ठरत आहे. वेताळा रे, कुठे राहायस तू? मी विक्रम तुला न्यायला आलोय. अरे कोण आहेस तू? मला का शोधतो आहेस? मला पाहून भल्या भल्यांची टरकते. मी आहे वेताळ. बुटाखेतांचा दानव संबंधांचा राजा आहे मी, राजा. मी वेताळ. वेताळा, मी कोण आहे हे तुला चांगलंच ठाऊक आहे. चल माझ्या सोबत निमूटपणे चाल. असं म्हणतोस? होऊ दे तुझ्या मनासारखं. आता कसा शहाण्यासारखा वागलायस?
चल. पण त्याआधी मी तुला एक गोष्ट सांगतो. त्या गोष्टीत एक प्रश्न लपला आहे. गोष्ट नीट ऐक विक्रमा, म्हणजे माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुला देता येईल. पण जर का तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तर मी तुझ्या मस्तकाच्या चिंधड्या करी. मला मान्य आहे. सांग तुझी गोष्ट. एक काळ असा होता, माणूस खाऊन पिऊन सुखी होता. कष्ट करून जगणे त्याचा धर्म होता. शाळेमध्ये मुलगा शिकत होता. मैदानावर खेळ रंगत होता. खेळ. हो ना, केव्हाच खेळतोय आपण. चला घरी, नाहीतर मार पडेला. जाऊया रे, पण त्याआधी रविवारचा प्रोग्राम ठरवू. रविवारी आपण पोहायला जातोच नेहमी, त्यात काय दाखवायचंय. आणि त्यानंतर आपण ऊस आणू शेतात ना. वेदांत, नुसता ऊस नाही, काकड्या पण आणू. अरे त्यापेक्षा कोटे घेऊ ना. निख्या, बरं आपण रविवारी सकाळी गोट्या खेळू. दुपारी जेवणानंतर धुमाळाच्या विहिरीवर मनसोक्त पोहू. आणि मग उसावर डल्ला मारू. सोमा, बरोबर आहे तुझं. निख्या, कळालं का तुला? कळलं. मग चला आता घरी. अशा प्रकारे एकेकाळी मुलांचं बालपण आनंदात जात होतं. विविध खेळ मुलं खेळायची. कबड्डी, खो खो, क्रिकेट, फुटबॉल अशा मैदानी खेळांनी मुलं चपळ आणि सशक्त होत होती. पोहण्यामुळे लवचिक होत होती. पण काळ बदलला. मुलांच्या जीवनाला ग्रहण लागलं ते या मोबाईल नावाच्या राहूचं. निख्या, शनिवारी जो गृहपाठ दिला तो पूर्ण आहे का तुझा? नाही सर. चल अंगठे धर. गप्पसा हसू नका दात काढून. कोणी गृहपाठ पूर्ण केलाय त्यांनी बोटवर करा. मी सर. शाबास. पण आज कुणीतरी नवीन ऍडमिशन घेतले. कोण आहे तो? सर, मी घेतलंय ऍडमिशन. नाव काय तुझं? समीर सर्जेराव कांबळे. छान. मुलांनो, आजपासून समीर आपल्या वर्गात शिकणार आहे. टाळा वाजवून त्याचं स्वागत करा. वेलकम समीर, वेलकम. सोमा, समीर, आज कुठे खेळायचं नाही का? अच्छा, कुठे गेले सगळी? हा आवाज कसला येतोय? इथं बसलाय काय? करतोय काय? याला बघायला पाहिजे. काय रे? याला मोबाईल म्हणतात. आयुष्यपत, याला मोबाईल म्हणतात काय? मी परत काय ऐकलंय याबद्दल? मी तर पहिल्यांदाच बघतोय. माझ्या पप्पांनी बर्थडेला गिफ्ट दिलाय. मस्त आहे ना? खूप महाग आहे. यात काय असतं? अरे यात गेम खेळता येतात, पिक्चर पाहता येतात, चॅटिंग करता येतं, रील्स करता येतात, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब पाहिजे ते त्यात. दिवसभर फुल टाइमपास. याला भारी केलं का? चला, मी तुम्हाला यावर गेम खेळायला शिकवतो. आपण यात ग्राउंड आहे का? बुद्धू, यात पाहिजे ते आहे. चला, आपण पबजी खेळू. फक्त
मैदानं ओस पडली. ज्या मैदानावर मुलं खेळ खेळायची, गर्दी करायची, तिथं आता फक्त उरलीये स्मशान शांतता. कारण आता प्रत्येकाच्या हाती आलाय मोबाईल. आता कुणी कुणाशी बोलेनाचं झालं, एकमेकांशी खेळेनाचं झालं. जो तो मान खाली घालून मोबाईल मध्ये दंग होऊ लागला. अरे वेदांत, अरे काय तू अजून जेवला नाहीस काय? अरे गार झालं जेवण. मी आजकाल बघतोय तुझं अभ्यासात लक्ष नाही का जेवणात नाही. पप्पा मला मोबाईल पाहिजे, शाळेत सगळ्यांकडे. अरे आपली परिस्थिती नाही रे सध्या. कोरोनामुळे माझी नोकरी गेली, तुझी आई लोकांच्या घरची काम करती, त्यावर चाललंय आपलं घर. ते काय मला सांगू नका, मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजेच. जर मला मोबाईल दिला नाही ना तर मी जेवाचं काहीतरी बरं वाईट करीन. वेदांत, अरे काय बोलतोयस? हा, अरे परिस्थितीचा जरा तरी विचार कर. विचार नाही, आता करूनच दाखवतो. चेष्टा करतोय काय मी? वेदांत, अरे अरे ऐक माझं बाळा, अरे ऐक की. दाखवतोच मी. वेदांत, वेदांत दरवाजा उघड. अरे अरे काय करतोयस पळा? अरे अरे नाटक करू नको, दरवाजा उघड. दरवाजा तोडीन मी. वेदांत, वेदांत दरवाजा उघड, दरवाजा उघड वेदांत, दरवाजा उघड. अरे अरे कुणीतरी या. माझा पोरगा बघा जीव देतोय. अरे दरवाजा उघड. वेदांत, वेदांत, अरे दरवाजा उघड रे. काय करतोयस तू? वेदांत, वेदांत, अरे वेदांत काय केलंच रे? मी नस कापली ब्लेडने. मला मला मोबाईल हवाय. मला मोबाईल. अरे का सोडून गेलास रे बा? अरे माझ्यापेक्षा, तुझ्या जीवापेक्षा मोबाईल महत्वाचा होता का तुला? अरे अरे कुणी शोध लावला या मोबाईलचा? लहानापासून मोठ्यापर्यंत येड लावलं या मोबाईल. बाळा बाळा, आता मी काय करू? वेदांत, अरे असा कसा सोडून गेला? भगभुगी भगनी भागोदरी भगमासे सांग भाऊ विक्रमा, या गोष्टीतून तू काय शिकलास ते उत्तर दे, नाही तर मरणाला तयार हो. बेटा, मोबाईल ही आजच्या काळाची गरज आहे. आज जग शिखरावर आहे ते याच्याच मुळे. हे ज्ञानाचं भांडार आहे. पण याला कुणी खेळणं समजतंय, तर कुणी वेळ वाया घालवण्याचं साधन. कुणी यातून ज्ञान घेतंय, तर कुणी याचा गैरवापर करून गुन्हेगार बनतंय. आज बरेच लोक मोबाईलच्या आहारी गेलेत. आपलं काम धाम, अभ्यास, जगण्याची लढाई जिंकण्याऐवजी तासन तास या आभासी जगण्यात दंग झालेत. हे वेळीच थांबवलं नाही तर मानवाचा नाश होईल यात शंका नाही. बरोबर उत्तर दिलास विक्रमा. पण तू बोललास